परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं, त्याप्रमाणे ते आलेले होते. आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काय फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते. आम्हाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेळ आता वाढेल. पण आपण प्रचारात सहभागी होत नाही असं म्हटलं जातं आणि नाराज आहात असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमची कुठे आता मी चाललोय येवल्यामध्ये, मीटिंगच आहे माझी भारतीताईसाठी. आता मी काय तो आता हे यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना. काय आमचे कार्यकर्ते मला जिथे बोलवले तिथे जाणार मी. भुजबळ साहेब, शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जुळून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. याला उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार म्हणतायत. मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही इंडियाची एक फ्रंट उघडलेली आहे का. आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल, ओडिशा असेल, काही इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेलं आहे. पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा, आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात. त्याच्यामुळे काय त्यांनी त्यात वक्तव्य केलं असेल. त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल तर ते संकेत देत नसतील. मला कल्पना नाही ते काय म्हणाले, म्हणून तर बोललो ते काय म्हणाले, काय नक्की काय. आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा, तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काढत असतो. आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलंय की मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि गुजराती याच्या मराठी लोकांना विरोध करणाऱ्या या मुंबईमध्ये मनसेचा पाठिंबा चालेल का? आता मी आदित्य ठाकरे काय म्हणत त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार. कोण काय काय बोलतो तुम्ही साहेबांबद्दल जे ते जनरल असो राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार अशा प्रकारचं होतं म्हणून त्याच्यावर बोललो. बाकी आता प्रत्येकजण जे आहे हे कलगीतुरा अजून थोडे दिवस सुरू राहणार आहे. हा एक जण बोलणार ते तरी आता बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे काय म्हणजे मला स्वतःला आनंद आहे की ही निवडणूक संपली ती बारामती. त्याच्यामुळे त्या हे जे चाललं होतं बरेच दिवस सोड आता नक्की थांबेल. कलगीतुरा म्हणा काय म्हणा. संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंनी एकाला काम दिलं होतं, तो पकडला गेलाय, अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. माहीत नाही तर काय बातम्याच आहे ना त्या बातम्यावर कोणी शिक्कामोर्तब करायचं मला काय कल्पना. तुम्ही काय बघितलं का, तुम्ही काय पाहिलं का, असं तर तुम्ही तुमचे ते येतच आहे. तुमचे आम्हाला काय विचारत नाही तुम्ही, आपल्याला काय बोलायचं. अरे लोकांचे आशीर्वाद तर मागा, यांचे पण आशीर्वाद मागा. हे लोक बरोबर साहेब एक कांद्याचा फक्त विषय होता. हो साहेब, कांदे का कांदा निर्यात बंदी जरी उठवली असली तरी ते नोटिफिकेशन वेळेवर पोहोचलं नाही JNPT आणि बाकी साईट. मला पण असं कळलं की 400 कंटेनर जे तिकडे पकडलेलं आहे. मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता, परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे. पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत ते कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतोय. आता कारखाना तसं एक तर उष्णता एवढी, तो कांदा परत खराब झाला तर केवढ्याला पडायचं आहे सगळं. त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की भारतीताई वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात बोलतील. पण ते पियुष गोयल जे आहेत ते मुंबईतच आहे. वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. अधिकाऱ्यांची उदासीनता असं वाटतं. अधिकाऱ्यांची उदासीनता असं वाटतं. मला काही कळत नाही ना. अनेक वेळेला जे आहे
एक काम करतात एक काम सोडतात. बरं, आचारसंहिता असल्यामुळे मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये जास्त मजबूतीनं बोलू शकत नाही, सगळी अडचण असते. पण मला असं वाटतं की आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याला उजाळा दिलेला आहे, सुटेल आज हां. आता भुजबळ साहेबांना आपण भेटायला आलेला आहात, थोडं भुजबळ साहेबांची आपण भेट घेतलेली आहे. एकूणच भुजबळ साहेबांनी आपल्यासोबत प्रचारात सक्रिय व्हावं अशी काय आपण विनंती केली आहे का, आणि किती फरक पडेल, येणाऱ्या दिवसाचं काय प्लॅनिंग आहे तुमच्या इथे? महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीचे सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या. मुख्यमंत्री देखील आज येत आहेत, काही बैठका आहेत. एकूणच कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळतंय, कारण तो उशीर झाला असला तरी आता काय कसं कोपअप करताय आपण सगळं? मला असं वाटतं का जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली 10 वर्षापासून आहोत. आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास